हातात कला असली की काम शोधायची गरज नसते. कलाकाराची कलाकारी कलाकारापर्यंत स्वतः काम घेऊन येते. असाच आपल्या कलेचा छंद आणि व्यवसाय करण्याची जिद्द या दोन्ही गोष्टी एकत्र करून कुडाळचे होडावडेकर सर चालवतात आपली चिवार फॅक्टरी. कोकणातली ही चिवार फॅक्टरी बांबूच्या हस्तकलेसाठी ओळखली जाते. इथे बांबूपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. त्यामध्ये फर्निचर आहे, कलाकुसरीच्या वस्तू आहे आणि घर सजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू सुद्धा. इथे आज बनवल्या जाणार आहे भिंतीवरचं घड्याळ आणि हे भिंतीवरचं घड्याळ बनवण्यासाठी इथे बांबूचा वापर केला जाणार आहे. या एका बांबूचे अजून 2 छोटे तुकडे करून घेतलेले आहे. या तुकड्यांना मधून कट करून घेतलेला आहे आणि कट करून या छोट्या तुकड्यांना सुद्धा पॉलिश करून घेतलेला आहे. कोकणातला कोकणी मेवा तर जगात प्रसिद्ध आहे, तसाच आता कोकणातला बांबू सुद्धा जगात प्रसिद्ध झालेला आहे. हे बांबूपासून बनणारं घड्याळ आपल्याला दिसायला जेवढं सोपं वाटते ना, तितकीच मेहनत त्याच्यासाठी खूप जास्त आहे. म्हणजेच या बांबूपासून आधी हे छोटे छोटे तुकडे बनवून घेतलेले आहेत. त्या तुकड्यांना एका पुट्ट्यावरती फेविकॉलच्या साह्याने चिटकवलं जात आहे, कारण की या वॉल क्लॉकची पूर्ण फिनिशिंग दिसण्यासाठी एवढं सुंदर काम इथे केलं जातं. बांबूपासून बनणारे प्रोडक्ट ज्यांना आवडतात ना, त्यांच्यासाठी ही फॅक्टरी म्हणजे स्वर्गच आहे. आता बनवली जाणार आहे घड्याळासाठी चौकट. चौकटीसाठी बांबूचे जे 4 तुकडे करून घेतलेले आणि त्याला पॉलिश करून घेतलेलं ते तुकडे या चौकटीमध्ये ठेवले जातात. आता तुकडे ठेवल्यानंतर ही चौकट पूर्ण फिक्स होते, पण या चौकटीला फिक्स करण्यासाठी वरून स्टेपल मारलं जातं. त्यानंतर ही तयार झालेली आहे घड्याळाची चौकट. आता ही घड्याळाची चौकट बनवल्यानंतर इथे चटई विणली जाते. ही चटई आहे घड्याळाचा मिडल पार्ट, म्हणजे मध्यभागी घड्याळाच्या ही चटई लावली जाते. त्यासाठी इथे पुठ्ठ्याला ग्लू लावलं जातं आणि ग्लू लावल्यानंतर ही चटई फिक्स केली जाते. पुठ्ठ्यावरती मॅट चिकटवल्यानंतर एक्स्ट्रा राहिलेली मॅट ही कट केली जाते मशीनच्या साह्याने. चारी बाजूची मॅट कट करण्यात आलेली आहे. घड्याळासाठी लागणाऱ्या या मॅट फक्त फॅक्टरीतच नाही बनत, तर गावातल्या महिला सुद्धा बनवतात. त्यामुळे इथे महिलांना रोजगार सुद्धा मिळतो. आता पुढची प्रोसेस आहे ती नंबर्सची. आता घड्याळाची तर चौकट बनवून घेतली, घड्याळाचा मिडल पार्ट झाला. आता नंबर इथे बनणार आहे ते लेझर मशीनने. या मशीनवर जसे नंबर बनवले जातात तसंच तुम्ही तुमच्या ब्रँडचा लोगो सुद्धा यांच्याकडून बनवून घेऊ शकतात. या फॅक्टरीतून तुम्ही बांबूचे कोणतेही प्रोडक्ट घेतलात आणि त्यावरती तुमच्या ब्रँडचं नाव किंवा लोगो हवा असेल तर तो सुद्धा इथे क्रिएट करून दिला जातो. इथे आपली घड्याळाची नंबरवाली मॅट बनवून तयार झालेली आहे. आता ही मॅट घड्याळाच्या फ्रेम वरती फिक्स केली जाणार आहे खिळ्यांच्या साह्याने. बघितले जे छोटे खिळे असतात ते छोटे खिळे इथे फ्रेमच्या चारी बाजूला ठोकले जातात, जेणेकरून हे घड्याळ फिक्स होण्यासाठी. आता साईडच्या या पट्टीवरती ग्लू लावलं जातं आणि हे ग्लू चांगलं पसरून घेतलं जातं, जेणेकरून घड्याळाच्या दोन्ही बाजूला लावायला. विचार करा, हे घड्याळ हातातलं घड्याळ कसं आहे तसं या घड्याळाची डिझाईन आहे. आणि इतकंच नाही तर हे घड्याळ फिक्स होण्यासाठी इथे सुद्धा एक छोटासा खिळा मारला जातो. हे घड्याळ